नमस्कार. आपल्यासोबत मांजरे गावचे आप्पा पाटील आहेत. 90 वर्ष ह्यांनी 5 बहिणी आणि 5 भावंडं ह्यांचं लग्न, त्यांचं नातवंड आणि ही बघतायत. बाबा तुम्ही एवढी वर्ष तुम्ही कसा या संसार कसा टिकवला आणि शेती कशी केलीत? कसे दिवस एखादी आठवण वगैरे आहे का अशी जुनी? जुनी एखादी आठवण तुमच्यात ती आहे का, की तुम्ही गरिबीत कसे दिवस काढले होते वगैरे? आठवण आहे तर काय झाली? आठवण आहे तर नाही. तर हे बाबांनी ह्या मांजरे गावामध्ये 90 वर्ष म्हणजे 15 वर्षाला एक पिढी बदलते. अशा 15 ह्यांनी ह्या पिढ्या बघितलेल्या आहेत. बाबा आजही ही गुरं राखता आहेत. एखादा सरकारी कर्मचारी रिटायर झाला तर त्याला पेन्शन मिळते. बाबा तुम्हाला काय पंतप्रधान योजनेतून काय तुम्हाला काय वगैरे सुरू आहे का? मला होय हो? मोदीचे पैसे तेवढे मिळतात. हां, बरोबर. मोदींचं यांना पैसे मिळत आहेत. हम्म. परंतु अशी एक अपेक्षा व्यक्त केली जात आहेत बाबांकडून, की ते आता कॅमेऱ्यासमोर बोलताना थोडेसे हे होत आहेत. परंतु ही जी एखादा सरकारी कर्मचारी रिटायर झाला तर त्याला पेन्शन मिळते. हे बाबांनी शेती पिकवली. त्या शेतीवरती शहरातला माणूस जगतो आहे आणि अशा शेतकऱ्यांसाठी किमान एखादी पेन्शन किंवा एखादं वयोवृद्धांसाठी एखादं योजना सरकारकडून आणावी अशी बाबांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. बाबा तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. मी पत्रकार माधू पवार, मुंबई.